नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे। भाग 1 बेसिक कॉन्सेप्ट इन जॉमेट्री, भूमितीतील मूलभूत संकल्पना। या भागामध्ये आपण भूमितीमधील ज्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत त्या सगळ्या शिकणार आहोत। एक पॉइंट्स म्हणजे बिंदू। A point is shown by a teeny dot. We can use a pen or a sharp pencil to make the dot. The dots in the rangoli are the symbols for points. आता इथे खाली डॉट दाखवलेला आहे, त्याला आपण A हा पॉइंट म्हणजे A पॉइंट असं म्हणू शकतो। A point can be given a name. Capital letters of the alphabet are used to name a point. The point P, A and T are shown in the figure alongside. एका प्रतलामध्ये म्हणजे प्लेनमध्ये आपल्याला पॉइंट दिलेले आहेत, तर ते पॉइंट त्या प्रतलामध्ये आपण दाखवले। पेनाने किंवा पेन्सिलने आपण वहीवर छोटा डॉट घेतला, टिंब घेतला, तर तो बिंदू असं आपण त्याला संबोधणार आहोत। त्यास आपण इंग्रजीमधील कॅपिटल अक्षरांचा वापर करून त्यांना नाव देणार आहोत। जसे इथे ए हा जो बिंदू दाखवलेला आहे, पॉइंट दाखवलेला आहे, त्याला पॉइंट ए आपण असं म्हणणार आहोत। त्याचप्रमाणे इथे या प्रतलामध्ये म्हणजे प्लेनमध्ये आपल्याला काही आतमध्ये बिंदू दाखवलेले आहेत, तर त्याला कॅपिटल अक्षरांनी आपण नाव देणार आहोत। तर इथे पॉइंट ए, पॉइंट पी, पॉइंट टी, तर ह्या पद्धतीने आपण पॉइंट दाखवू शकतो। आता ह्या पॉइंट किंवा बिंदूंबद्दल अधिक माहिती घेऊया। 3 or more points which lie on a single straight line are said to be collinear points. जर 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू सर्व बिंदूतून एक लाईन जर जात असेल, तर त्या बिंदूंना आपल्याला एक रेषीय म्हणजेच कॉलिनियर पॉइंट म्हणजे एका रेषेत येणारे बिंदू असं आपण त्यांना म्हणणार आहोत। तर इथे ह्या आकृतीमध्ये इथे ए पॉइंट, बी पॉइंट आणि सी पॉइंट, तर ह्या तिन्ही बिंदूतून जर आपण एक रेषा काढायचे ठरवले किंवा हे सगळे बिंदू एकाच रेषेवर येतात का किंवा एक रेषा काढू शकतो, म्हणून हे तिन्ही बिंदू एका रेषेत आहेत म्हणजेच एक रेषीय आहेत, त्यालाच इंग्रजीमध्ये कॉलिनियर पॉइंट असं म्हणतात। आता इथे आपल्याला ह्या आकृतीवरून इथे सांगता येईल की पॉइंट्स ए, बी, सी आर कॉलिनियर पॉइंट्स, म्हणजेच बिंदू ए, बी आणि सी हे एक रेषीय बिंदू आहेत। आता खाली इथे आणखी काही पॉइंट दिलेले आहेत, तर इथं पी, क्यू आणि आर हे जे पॉईंटकडे तुम्ही पाहिले, तर ह्या तिन्ही पॉईंट जर 3 पेक्षा जास्त घेतले तर चालतात, पण कमीत कमी तुम्हाला 3 बिंदू तरी घ्यावे लागतील। ह्या 3 बिंदूचं जर तुम्ही विचार केला, तर ह्या तिन्ही बिंदूतून जर तुम्हाला रेषा काढायची झाली, तर ह्या तिन्ही बिंदूतून एकाच वेळेस सरळ रेषा जाणार नाही, एखादा बिंदू बाजूला राहतो, म्हणजेच हे तिन्ही बिंदू अधोरेखित करणारी एखादी रेषा नाही आहे, म्हणून हे 3 बिंदू एक रेषीय नाहीत, म्हणजेच नॉन कॉलिनियर आहेत। तर हे बघूया आपण। इथं पॉईंट पी आहे, क्यू आहे आणि आर आहे। तर इथे पॉइंट्स विच डू नॉट lie on the same line are called non-collinear points. म्हणजे जे बिंदू एकाच रेषेवर येत नाहीत अशा बिंदूंना इथे नॉन कॉलिनियर पॉईंट मराठीमध्ये त्यांना नैक रेषीय बिंदू असे म्हणतात। सो पॉइंट्स पी, क्यू, आर आर नॉन कॉलिनियर पॉइंट्स, म्हणजेच बिंदू पी, क्यू, आर हे एक रेषीय बिंदू नाहीत, म्हणजेच नैक रेषीय आहेत। थोडक्यात आपल्याला असं लक्षात ठेवायला लागेल
की दिलेल्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदूतून जाणारी किंवा त्या बिंदूंना सामावणारी एकमेव रेषा असेल तर त्या बिंदूंना आपण एकरेषीय म्हणजेच इंग्रजीमध्ये कॉलिनियर पॉईंट असे म्हणतो, म्हणजे एकरेषीय बिंदू. जर हे 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदूंना सामावणारी एक रेषा नसेल तर त्या सर्व बिंदूंना आपण मराठीमध्ये नैकरेषीय आणि इंग्रजीमध्ये नॉन कॉलिनियर पॉईंट्स असं म्हणतो. बिंदूंविषयी काही प्रश्न बघूया. हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमिन्ड बाय 3 डिस्टिंक्ट पॉईंट्स. यामध्ये आपल्याला 3 नैकरेषीय बिंदू म्हणजे एका रेषेत न येणारे 3 बिंदू जर आपल्याला दिले असतील तर यामधून आपण किती रेषा काढू शकतो हे आपल्याला सांगायचं आहे. तर इथे 3 पॉईंट ए, पॉईंट बी आणि पॉईंट सी हे डिस्टिंक्ट पॉईंट आहेत कारण ते एका रेषेत नाहीत. मग आता यामधून किती रेषा काढायच्या असतील तर प्रत्यक्षपणे पहिल्यांदा पॉईंट ए आणि पॉईंट बीला जोडल्यानंतर लाईन ए बी ही तयार होईल. त्यानंतर पॉईंट बी आणि पॉईंट सीला जर जोडलं तर लाईन बी सी तयार होईल आणि पॉईंट ए आणि पॉईंट सी या दोघांना जर जोडलं तर लाईन ए सी तयार होईल. इथे म्हणावं लागेल 3 लाईन्स आर डिटरमिन्ड बाय 3 डिस्टिंक्ट पॉईंट्स. आणखी एक क्वेश्चन आहे, हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमिन्ड बाय 4 डिस्टिंक्ट पॉईंट्स विच 3 आर कॉलिनियर. आता आपल्याला 4 बिंदू घ्यायचे आहेत. त्यापैकी 3 बिंदू एकरेषीय असतील आणि 4था बिंदू त्या रेषेत नसेल. असे 4 बिंदू जर घेतले तर ह्या 4 बिंदूतून आपल्याला किती लाईन्स ड्रॉ करता येतील किंवा काढता येतील हे याचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे. यासाठी आपण पॉईंट ए, पॉईंट बी आणि पॉईंट सी हे 3 पॉईंट कॉलिनियर म्हणजे एकरेषीय घेतले. तर 4था जो पॉईंट आहे डी हा डिस्टिंक्ट पॉईंट घेतला म्हणजे तो त्या रेषेवर नसेल. असे 4 बिंदू घेतले तर आपल्याला इथे किती लाईन्स काढता येतील, ड्रॉ करता येतील ते बघूया. पॉईंट ए, बी आणि सी मधून जाणारी ही सेम लाईन असेल तर ह्या तिन्ही पॉईंटमधून जाणारी एकच रेषा असणार आहे. लाईन ए सी, लाईन ए डी, लाईन बी डी आणि लाईन सी डी अशा आपल्याला 4 लाईन्स ड्रॉ करता येतील. पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमिन्ड बाय 4 डिस्टिंक्ट पॉईंट्स विच 3 आर नॉन कॉलिनियर. आता आपल्याला असे बिंदू घ्यायचे आहेत 4 की त्या 4 पैकी कोणतेही 3 बिंदू एकरेषीय नसतील. तर अशा अटीनुसार आपल्याला किती लाईन्स काढता येतील तर त्याचं उत्तर शोधण्यासाठी आपण 4 पॉईंट्स जे आहेत पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी आणि पॉईंट डी हे घेताना कोणतेही 3 पॉईंट एकाच लाईनवर येणार नाहीत ही काळजी घ्यायची आहेत. तर पहिल्यांदा आपण पॉईंट ए आणि पॉईंट बी जोडल्यानंतर लाईन ए बी भेटेल. पॉईंट ए आणि पॉईंट सी जोडल्यानंतर लाईन ए सी भेटेल आणि पॉईंट सी आणि पॉईंट डी जोडल्यानंतर लाईन सी डी भेटेल. त्यानंतर पॉईंट बी आणि पॉईंट डी जोडल्यानंतर लाईन बी डी भेटेल. त्यानंतर पॉईंट ए आणि पॉईंट डी जोडल्यानंतर लाईन ए डी भेटेल आणि पॉईंट बी आणि पॉईंट सी जोडल्यानंतर लाईन बी सी भेटेल. अशा प्रकारे 6 लाईन आपल्याला यातून ड्रॉ करता येतील. इन 1 पॉईंट गो इन्फिनिट लाईन म्हणजेच एक बिंदू जर दिला असेल तर यातून किती लाईन जातील हे जर प्रश्न विचारला गेला तर एक बिंदू दिला तर त्यातून इन्फिनिट
लाईन्स म्हणजे असंख्य रेषा जातात. तर इथे आपण आकृतीमध्ये पॉईंट ओ घेतलेला आहे. तर त्या ओ पॉईंटमधून इथे असंख्य म्हणजे इन्फिनिट लाईन काढता येऊ शकतील. दुसरा आहे 2 पॉईंट कॅप्चर ओनली वन लाईन, म्हणजे जर 2 बिंदू घेतले तर त्यांना समाविष्ट करणारी एकमेव रेषा असते. तर पॉईंट ए आणि पॉईंट बी या ठिकाणी जोडला असता आपल्याला लाईन ए बी ही मिळेल. डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स, 2 बिंदूंमधील अंतर, या सिम्बॉल डी आहे. तर इथे फॉर्म्युला जो बेसिक फॉर्म्युला असतो डिस्टन्सचा तो लक्षात ठेवा. समजा ए आणि बी हे 2 पॉईंट आहेत आणि त्या 2 पॉईंटमधील आपल्याला अंतर काढायचं आहे. तर ते पॉईंट ए आणि बी जर गृहीत धरले तर आता डिस्टन्स जो डी आहे तर ब्रॅकेटमध्ये ए पॉईंट आणि बी पॉईंट यामध्ये कॉमा द्यायचा आहे. परंतु जर तुम्हाला लेंथ काढायची असेल तर तिथे एल आणि ब्रॅकेटमध्ये ए बी तिथे कॉमा येणार नाही. तर इथे ए आणि बी ह्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स अंतर काढताना कॉमा द्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. डिस्टन्स ए कॉमा बी म्हणजे डिस्टन्स ए बी इज इक्वल टू बिग कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट मायनस स्मॉल कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट. याचा अर्थ असा आहे की ए बी ह्या 2 बिंदूंमधील अंतर काढताना जे ए आणि बी हे जे 2 बिंदू दिलेले आहेत त्या 2 बिंदूंच्या निर्देशकापैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा आहे. तर हे जे बेसिक सूत्र आहे हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायला लागेल. तर यानुसार आपण एक्झाम्पल बघूया. इथे एक ए आणि बी ह्या ए बी लाईनवर हे 2 बिंदू दिलेले आहेत. तर ए बिंदूचा कोऑर्डिनेट पॉईंट म्हणजे निर्देशक 5 आहे आणि बी पॉईंटचा कोऑर्डिनेट निर्देशक 18 आहे. तर डिस्टन्स ए आणि बी काढताना डिस्टन्स ए बी इज इक्वल टू म्हणजे बरोबर, आता 5 आणि 18 ए आणि बीचे निर्देशक जे दिलेले आहेत, कोऑर्डिनेट दिलेले आहेत, त्यापैकी मोठा कोणता आहे हे आपल्याला चेक करावं लागेल. मग इथे 5 आणि 18 म्हणजे 5 आणि 18 यामधील 18 हा बिग आहे म्हणजे मोठा आहे आणि 5 इज लेस दॅन 18 म्हणजे 5 हा 18पेक्षा लहान आहे. तर इथे आपल्याला डिस्टन्स काढताना डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 18 मायनस 5. तर ह्या दोघांचे वजाबाकी केली असता या दोघांची वजाबाकी ही 13 म्हणजे 13 येईल. दुसरा आहे लाईन पी क्यूवर पी हा जो पॉईंट आहे त्याचा कोऑर्डिनेट निर्देशक दिलेला आहे तो -3 आहे आणि क्यू पॉईंटचा कोऑर्डिनेट दिलेला आहे 5. -3 आणि +5 या दोघांमध्ये 5 हा बिगर दॅन -3. डिस्टन्स पी क्यू काढताना डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू 5 मायनस -3. इथे 5 हा तसाच राहील आणि ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असल्यामुळे -3चा पॉझिटिव्ह 3 म्हणजे +3 होईल. 5 + 3 8. याचाच अर्थ असा आहे की पी आणि क्यू ह्या 2 बिंदूंमधलं डिस्टन्स म्हणजे अंतर हे 8. बेसिकमध्ये द नंबर लाईन ही फार महत्त्वाची आहे. या संख्या रेषा त्याला म्हणतो आपण. तर ही जी आकृतीमध्ये लाईन दिलेली आहे तर लाईनच्या वरती कॅपिटल अक्षरांनी जे अक्षरं दाखवलेले त्याला आपण पॉईंट म्हणणार आहोत आणि त्याच्याखाली ज्या संख्या दिलेल्या आहेत त्याला कोऑर्डिनेट म्हणणार आहोत. तर इथे ए हा जो पॉईंट आहे तो -5 ही त्याची संख्या आहे. बी पॉईंटचं -2, सी पॉईंटचा -1 आणि ओ पॉईंटचा 0, डीचा 1, ईचा 3. तर इथे बघूया आपण. हिअर द पॉईंट डी ऑन नंबर लाईन डिनोटेट्स द नंबर 1. सो
it is said that 1 is the coordinate of point D. याचाच अर्थ असा आहे की D जो आहे तो पॉईंट आहे आणि 1 जो आहे तो कोऑर्डिनेट आहे. म्हणजे D हा बिंदू आहे, तर त्याचा एक जी संख्या दिलेली आहे ती निर्देशक संख्या आहे. या नंबर लाईनवरून आपल्याला जर दोन बिंदूंमधलं अंतर काढायचं असेल, जसं एक्झाम्पल इथे डिस्टन्स ED असं दिलेलं आहे, तर E आणि D या दोघांचे कोऑर्डिनेट पॉईंट घ्यावं लागेल. तर आपल्याला E जो दिलेला आहे त्याचा निर्देशक 3 आहे आणि D जो आहे त्याचा निर्देशक 1 आहे. तर ह्यामध्ये दोघांमध्ये तुलना केली असता इथे 3 इज बिगर दॅन 1. तर ह्या दोघांमध्ये 3 हा मोठा आहे, म्हणून इथे आपला बेसिक जो फॉर्म्युला आहे बिग कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट मायनस स्मॉल कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट. तर इथे बिगमधून स्मॉल मायनस करायचा आहे, म्हणजेच मोठ्या निर्देशकामधून छोटा निर्देशक मायनस करायचा आहे. म्हणून इथे 3 - 1 = 2. तर डिस्टन्स ED हा 2 डिस्टन्स येईल. आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायला लागेल. द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स इज ऑब्टेन्ड बाय सबट्रॅक्टिंग द स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम द लार्जर कोऑर्डिनेट. आता आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायला लागेल. द डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉईंट्स इज अ नॉन निगेटिव्ह रिअल नंबर. म्हणजे दोन बिंदूंमधील अंतर हे कधी ऋण नसतं, ते नेहमी पॉझिटिव्ह असतं. प्रत्येक गोष्ट ही कणांनी बनलेली आहे, तशीच भूमितीमधील आकृती ही प्रत्येक बिंदूंनी बनलेली असते. आता बिंदूंच्या पुढे जाऊया आपण. लाईन, सेगमेंट्स अँड लाईन्स म्हणजे रेषाखंड आणि रेषा याबद्दल आपल्याला माहिती मिळवायची आहे. तर इथे आकृतीमध्ये A आणि B हे जे पॉईंट आपण एकत्र जोडले तर इथे सेगमेंट्स किंवा सेग AB तयार होतो. लाईन सेगमेंट AB और सेग BA म्हणजेच रेषाखंड AB किंवा सेग BA हा एकच आहे. त्यास आपण कसंही वाचलं तरी चालतो, म्हणजे सेग AB म्हणा किंवा सेग BA म्हणा, तो दोन्ही सेम आहे. याचाच अर्थ असा आहे की रेषाखंडाला दोन्ही बाजूनी वाचू शकतो. म्हणजे रेषाखंड AB किंवा रेषाखंड BA त्यास आपण रेख AB किंवा रेख BA असं सुद्धा म्हणू शकतो. टेक 2 पॉईंट्स A and B on a sheet of paper and join them using a ruler. We get the straight line AB. Can we extend this line? Edges of A and B is finite. We read seg AB or seg BA. थोडक्यात असं आहे की आपण वहीच्या पानावर A आणि B हे दोन बिंदू घेतले असता त्यास पट्टीने जोडलं तर आपल्याला AB ही लाईन भेटेन, म्हणजे रेषा भेटेन. आता यास दोन्ही बाजूनी मर्यादा घातलेल्या आहेत, कारण दोन्ही बाजूनी बाण नाहीत. A हा त्याचा शेवटचा बिंदू आहे, तर B हा सुद्धा शेवटचा बिंदू आहे. तर ह्या दोन्ही शेवटच्या बिंदूमधला जो भाग आहे तो सेग आहे, म्हणजे रेषाखंड आहे. तो दोन्ही बाजूनी मर्यादित आहे, म्हणजेच फिनिट आहे. या ठिकाणी रेषा आणि रेषाखंडामध्ये हा फरक तुम्ही लक्षात ठेवा. रेषाखंड जो आहे तो मर्यादित असतो, तो दोन्ही बाजूंनी वाढू शकत नाही. तर रेषेबद्दल आपण पुढे माहिती घेणार. रे म्हणजे किरण, याबद्दल माहिती घेऊया. अ रे इज अ पार्ट ऑफ अ लाईन. इट स्टार्ट ॲट वन पॉईंट अँड गोज फॉरवर्ड continuously in the same direction. The starting point of a ray is called its origin. किरण जो आहे तो एका बाजूनी मर्यादित असतो, तर दुसऱ्या बाजूनी तो अमर्यादित असतो.
मर्यादित बाजूकडे जो पॉईंट असतो त्यास आरंभ बिंदू म्हणजेच ऑर्गियन पॉईंट असं म्हणतात. तो तर अमर्यादित बाजूकडे ॲरो म्हणजेच बाण असतो. तर तो त्याचे जे बिंदू आहेत, एका बिंदूपासून पुढे सलग एका दिशेने वाढवत गेलो तर तो ज्या बाजूनी ॲरो दाखवलेला आहे त्या बाजूनी तो असंख्य म्हणजे अनेक बिंदूंनी बनलेला असतो, इन्फिनिट पॉईंटनी बनलेला असतो. त्यामुळे तो त्या दिशेने अमर्यादित असतो. किरण वाचताना नेहमी ज्या बाजूनी त्याचा आरंभ बिंदू आहे म्हणजे ऑर्गियन पॉईंट आहे त्या बाजूनीच त्याला रीड केलं पाहिजे, वाचलं पाहिजे. इथे पहिली जी आकृती दिलेली आहे त्यामध्ये रे ए बी, तर इथे ए हा ऑर्गियन पॉईंट आहे. इथे ए पासून सुरुवात होते तर बीकडे ॲरो आहे, तर याचा रीड करताना ऑर्गियन पॉईंटपासून इथे रीड करायचं आहे. म्हणून इथे रे ए बी ऑर्गियन पॉईंट ए, तर इथे रीड करताना किरण म्हणजेच रे ए बी असं आपल्याला रीड करावं लागेल. तर दुसऱ्या आकृतीमध्ये फिगरमध्ये इथे ऑर्गियन पॉईंट बी आहे, तर इथे रीड करताना रे बी ए असं तुम्हाला रीड करावं लागेल कारण त्याचा ऑर्गियन पॉईंट बी आहे. ॲन ॲरो हेड इज ड्राऊन टू शो दॅट द रे इज इन्फिनिट in the direction of point. We read as ray AB. The ray AB is not read as ray BA. याचाच अर्थ असा आहे, किरण जो आहे म्हणजेच रे यास वाचन करताना ऑर्गियन म्हणजे आरंभ बिंदूकडून वाचलं पाहिजे. तर त्याचा ज्या बाजूनी ॲरो आहे तो इन्फिनिट म्हणजे त्याचं अमर्यादित भाग असतो. म्हणून ऑर्गियन पॉईंट जो आहे त्यापासून आरंभबिंदूपासून त्यास वाचलं पाहिजे. जसं किरण ए बी जो आहे त्यास आपण किरण बी ए वाचू शकत नाही. ॲन इन्फिनिट नंबर ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉन थ्रो वन पॉईंट, म्हणजेच एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. जर असा प्रश्न आला हाऊ मेनी लाईन्स ड्रॉ इन वन पॉईंट, तर त्याचं उत्तर आहे इन्फिनिट लाईन. एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. इंटरसेप्ट लाईन म्हणजे छेदणाऱ्या रेषा. टू लाईन इंटरसेप्ट वन पॉईंट, म्हणजे दोन रेषा जर एकमेकींना छेदत असतील, इंटरसेप्ट करत असतील, तर त्या किती पॉईंटमध्ये इंटरसेप्ट करतात असा प्रश्न येतो. तर त्याचं आन्सर आहे वन पॉईंट. ॲटिट्यूड्स ऑफ सेग म्हणजे रेषाखंडाला लंब काढला तर तो कसा असेल आणि तो चिन्हाने कसा दाखवायचा, तर इथे या आकृतीमध्ये या फिगरमध्ये तसं दाखवलेलं आहे. इथे सेग ए बी घेतला आहे आणि त्याचा ॲटिट्यूड इथे एल पी हा घेतलेला आहे. त्याचा इंटरसेप्ट पॉईंट पी आहे, तर पीमध्ये इथे राईट अँगल होतो. ही ए बी जी सेग आहे त्याला लाईन एल पी ही राईट अँगलमध्ये इंटरसेप्ट करते, म्हणजेच ती ॲटिट्यूड्स आहे. लाईन एल परपेंडिक्युलर सेग ए बी इन पॉईंट पी, तर इथे परपेंडिक्युलर म्हणजे इंटरसेप्ट इन राईट अँगल. मेडियन्स ऑफ अ सेग, इथे सेग ए बी ची मेडियन एल डी आहे, कारण डी पॉईंटमध्ये ए बीचे इक्वल पार्ट बनतात, म्हणून एल डी या लाईनला आपण मेडियन्स लाईन म्हणणार आहोत. मग आता इथे त्याचा फॉर्म्युला असा आहे की हा डी जो आहे त्याचा कोऑर्डिनेट जर काढायचा असेल, म्हणजे डी बिंदूचे निर्देश काढायचे असतील, तर ए पॉईंट आणि बी पॉईंट याचे कोऑर्डिनेट पॉईंट घ्यायचे आहेत. तर इथे आपण जो आलेख ग्राफ पाहतो तर त्या ग्राफवर तुम्हाला एक्सेस आणि वाय ॲक्सेसवरून ह्या पॉईंटचे आपल्याला निर्देशक मिळू शकतात. तर ए पॉईंटचा निर्देशक x1 आणि y1 आहे आणि बी पॉईंटचा निर्देशक म्हणजे कोऑर्डिनेट्स पॉईंट हा x2 आणि y2 आहे. तर याचा फॉर्म्युला जो आहे तो डी जो मिडियन पॉईंट आहे त्याचा फॉर्म्युला असा आहे की
डी पॉईंटचा कोऑर्डिनेट काढताना निर्देशक काढताना x1 + x2 डिवाइड बाय 2 आणि वायचा काढताना y1 + y2 डिवाइड बाय 2 हा फॉर्म्युला वापरून तुम्ही डी बिंदूचा x आणि y कोऑर्डिनेट काढू शकता. When two or more line pass through the same point, they are called concurrent lines, and the common point through which they pass is called their point of concurrence. जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त रेषा एकाच बिंदूतून जात असतील तर त्या सर्व रेषांना आपण एक संपाती रेषा म्हणतो आणि त्या सर्व रेषा ज्या बिंदूतून जातात त्या बिंदूला संपात बिंदू असं म्हणतो. तर बघूया आपण इथे आकृतीमध्ये ओ हा पॉईंटमधून LMN ह्या 3 रेषा गेलेल्या आहेत. तर इथे दोनपेक्षा जास्त रेषा जर एकाच बिंदूतून जात असतील म्हणजेच इथे ओ बिंदूतून जातात तर या सर्व ज्या रेषा आहेत LMN ह्या कॉन्करंट लाईन आहेत. तर इथे म्हणूया आपण लाईन LMN आर कॉन्करंट लाईन्स अँड पॉईंट O इज कॉन्करन्स पॉईंट. म्हणजेच LMN या एक संपाती रेषा आहेत आणि O बिंदू त्यांचा एक संपाती बिंदू आहेत. असा प्रश्न येतो की एक संपाती रेषा म्हणजे काय? व्हॉट आर कॉन्करंट लाईन्स? प्लेन्स हा पुढचा भाग आहे. इच फ्लॅट सरफेस इज अ पार्ट ऑफ ॲन इन्फिनिट सरफेस. इन मॅथेमॅटिक्स अ फ्लॅट सरफेस इज कॉल्ड अ प्लेन. याचाच अर्थ असा आहे की प्रत्येक पृष्ठभाग हा प्रतल असतो. इथे या आकृतीमध्ये आपल्याला प्लेन H दाखवलं आहे. तर साधारणपणे प्लेनला ॲरो दाखवत नाही पण इथे तुम्हाला समजून येण्यासाठी इथे ॲरो दाखवलेले आहेत. याचाच अर्थ प्लेन म्हणजे प्रतलाचे प्रत्येक भाग हा इन्फिनिट भाग असतो, सरफेस असतो. तो सर्व बाजूंनी अमर्याद आहे, तो इन्फिनिट आहे. म्हणजे तो कितीही वाढू शकतो, त्याला मर्यादा नाही. पण साधारणपणे त्याला ॲरो दाखवण्याची गरज नाही, तो आपण समजून घ्यायचा आहे, गृहीत धरायचा आहे. ॲरोज आर ड्रॉन टू शो दॅट द प्लेन एक्सटेंड्स इन्फिनिटली इन ऑल डायरेक्शन्स. म्हणजेच बाणांचा अर्थ असा आहे की प्रतल हे सर्व बाजूंनी अमर्याद असते. हावेवर these arrows are often omitted for the sake of convenience. म्हणजेच तुम्हाला आवश्यकता नसताना ते दाखवण्याची गरज नाही आहे. तर इथे प्लेन जो आहे या ठिकाणी प्रतल H इथे आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही दाखवू शकता, ॲरो दाखवण्याची गरज नाही आहे. पॅरलल प्लेन्स म्हणजे समांतर प्रतले इथे आकृतीमध्ये दाखवले की जी प्रतले एकमेकाला इंटरसेप्ट करत नाहीत म्हणजे छेदत नाहीत ती पॅरलल असतात. जसे लाईन असते तसेच लाईनचंही आपल्याला बघायचं आहे. पण इथे प्लेन प्रतलाबद्दल की इथे आकृतीमध्ये दाखवले की प्लेन H पॅरलल प्लेन Q म्हणजे प्रतल H हे प्रतल Qला समांतर आहे. पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल लाईन्स म्हणजेच समांतर रेषा आणि छेदणाऱ्या रेषा. लाईन्स विच लाय इन तर ज्या ह्या ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे. द लाईन्स इन द सेम प्लेन विच डू नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. आता बऱ्याच वेळा लहान वर्गांसाठी प्रश्न येतो की समांतर रेषा म्हणजे काय? तर ह्याचं उत्तर ह्या पद्धतीने तुम्ही दिलं पाहिजे. तर इथे फिगरमध्ये या L आणि M ह्या 2 लाईन ज्या दिलेल्या आहेत त्या एकमेकींना छेदत नाहीत. तर इथे जर एकाच प्रतलामध्ये जर 2 रेषा असतील तर त्या 2 कंडिशनमध्ये असू शकतात. तर त्या एकतर एकमेकीला
पॅरलल असू शकतात किंवा एकमेकींना छेदणारे असू शकतात. तर इथे जर एकमेकींना छेदणाऱ्या नसतील रेषा एकाच प्रतलामध्ये तर त्या रेषांना समांतर रेषा म्हणू शकतो आपण. ते सिम्बॉलमध्ये अशा प्रकारे दाखवू शकतो. लाईन एल पॅरलल लाईन एम. इफ अ लाईन इंटरसेक्ट्स given two lines in two distinct points, then that line is called a transversal of those two lines. म्हणजे एखादी रेषा दोन रेषांना वेगवेगळ्या भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर त्या छेदणाऱ्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका म्हणतात. आता छेदक रेषा आणि छेदिका या दोघांमध्ये फरक आहे. जर ती रेषा त्या रेषांना एकाच बिंदूमध्ये छेदत असेल तर ती छेदक रेषा असते आणि वेगवेगळ्या बिंदूमध्ये छेदत असेल तर ती ट्रान्सव्हर्सल म्हणजेच छेदिका असते. तर इथं या आकृतीवरून आपण समजून घेऊया. इथे लाईन पी क्यू आणि दुसरी लाईन आर एस ही दिलेली आहे. तर त्यास रेषा लाईन ए टी ही एम आणि एन या डिफरंट पॉईंटमध्ये इथं इंटरसेक्ट करत आहे. म्हणून लाईन ए टी ही लाईन पी क्यू आणि लाईन आर एसची ट्रान्सव्हर्सल लाईन बनेल. म्हणून इथे म्हणावं लागेल लाईन ए टी इज ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन पी क्यू अँड लाईन आर एस. डिफरंट बिटवीन इंटरसेप्ट लाईन अँड ट्रान्सव्हर्सल लाईन म्हणजे छेदक रेषा आणि छेदिका रेषा यामधील फरक. द इंटरसेप्ट लाईन इंटरसेप्ट other line only one point and the transversal line intercept other line in different point. म्हणजे छेदक रेषा इतर रेषांना फक्त एकाच बिंदूमध्ये छेदते तर छेदिका ही इतर रेषांना भिन्न बिंदूंमध्ये छेदते. तर हा फरक आपण लक्षात ठेवला पाहिजे. At each of these points, four angles are formed. Hence, there are 8 angles in all different pairs of angles. Let's study the pairs. दोन रेषांना एका रेषेने छेदलं तर जी छेदिका असते त्या छेदिकेमुळे 8 कोन तयार होतात. त्या 8 कोनांच्या जोड्या ज्या आहेत त्या आपल्याला शिकायच्या आहेत. तर त्या पुढील प्रमाणे अशा आहेत. एक करेस्पॉन्डिंग अँगल त्यास मराठीत संगत कोन असे म्हणतात. 2 इंटेरियर अँगल्स त्यास मराठीमध्ये अंतरकोन असे म्हणतो आपण. आणि 3 अल्टरनेट अँगल्स म्हणजेच मराठीमध्ये व्युत्क्रम कोन असं म्हणतो आपण. 4 अ लायनर पेअर कोइन्साइड म्हणजे रेषीय जोडी. प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म बाय 2 पॅरलल लाईन्स अँड अ ट्रान्सव्हर्सल. एक करेस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट अँगल्स म्हणजेच संगत कोन हे एकरूप कोन असतात. खाली दिलेल्या ह्या आकृतीमध्ये लाईन एल आणि लाईन एम यांची ट्रान्सव्हर्सल लाईन एन आहे कारण ती या एल आणि एमला वेगवेगळ्या बिंदूमध्ये छेदते. लाईन एनमुळे एल आणि एम या रेषांवर 8 कोन वेगवेगळे तयार होतात. त्यापैकी आपल्याला जोड्या लावायच्या झाल्यास वरील जे कोन दिलेले आहेत त्यापैकी करेस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे संगत कोन याच्या जोड्या इथे वेगवेगळ्या रंगांनी दाखवल्या आहेत. पहिली जोडी आहे अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल ई. त्यानंतर दुसरी जोडी आहे अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल जी. तिसरी जोडी आहे अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल एफ. आणि चौथी जोडी आहे अँगल डी कॉन्ग्रुएंट अँगल एच. करेस्पॉन्डिंग अँगल
लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला जी ट्रान्सव्हर्सल लाईन आहे एन, याच्या लेफ्ट बाजूला आणि राईट बाजूला अशा लेफ्ट बाजूला 2 जोड्या आणि राईट बाजूला 2 जोड्या, तर त्यापैकी लेफ्ट बाजूला येलो कलरनी ज्या ए आणि ई, पिंक कलरनी सी आणि जी जे अँगल दाखवले आहेत ती जोडी म्हणजे वरच्या बाजूचे आणि खालच्या बाजूचे अशा तुम्हाला जोड्या लावता येतील. जसे लेफ्ट हँडला 2 जोड्या आहेत तशाच राईट बाजूला ट्रान्सव्हर्सल लाईन एन च्या राईट हँडला 2 जोड्या. पुढची जोडी आहे अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट अँगल्स, म्हणजे व्युत्क्रम कोन जे आहेत ते एकरूप कोन असतात. या आकृतीमध्ये तुम्हाला झेड आकृती दिसते बघा. येलो कलर जो आहे, जो झेड तुम्हाला जो दिसेल तसाच जो ब्ल्यू कलर उलटा झेड दिसेल. इंटर साईडला झेड जो सरळ झेड आहे आणि उलटा झेड, कोपऱ्यामध्ये असणारे जे अँगलची पेअर आहे, जोडी आहे, ती आपली अल्टरनेट अँगलची जोडी आहे. पहिली जोडी आहे अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल एफ आणि दुसरी जोडी आहे अँगल डी कॉन्ग्रुएंट अँगल ई. 3 इंटेरियर अँगल्स सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजेच आंतरकोन हे पूरक कोन असतात. अँड अ लायनर पेअर्स इज सप्लिमेंटरी अँगल्स. आता हे जे कोन आहेत ते आपण आकृतीवरून समजून घेऊया. इथे आकृतीमध्ये एल आणि एम ह्या लाईन्स जर पॅरलल असतील म्हणजे समांतर असतील आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल लाईन एन असेल तर ह्या ठिकाणी जे 8 कोन तयार होणार आहेत, 8 अँगल जे तयार होणार आहेत, त्याबद्दल आपल्याला इंटेरियर अँगल्स कोणते आहेत ते बघायचे आहेत. तर इथे जे एल आणि एमच्या इनमध्ये म्हणजे अंतर्भागामध्ये लेफ्ट हँडला आणि राईट हँडला पिंक कलरनी एक मेजर अँगल सी प्लस मेजर अँगल ई इज इक्वल टू 180 डिग्री, 2 मेजर अँगल डी प्लस मेजर अँगल एफ इज इक्वल टू 180 डिग्री. जेव्हा आपल्याला 2 समांतर रेषांची छेदिका दिलेली असते म्हणजे पॅरल लाईनची ट्रान्सव्हर्सल लाईन दिलेली असते, त्यावेळेस जे 8 कोन तयार होतात त्यामध्ये एक करेस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजेच संगत कोन हे एकरूप कोन असतात म्हणजे कॉन्ग्रुएंट अँगल असतात. त्यानंतर दुसरा जो आहे अल्टरनेट अँगल्स म्हणजे व्युत्क्रम कोन, तर हे जे कोन आहेत ते सुद्धा एकरूप म्हणजे कॉन्ग्रुएंट अँगल असतात. तर हे जे प्रॉपर्टी आहेत या तिन्ही अँगलचे करेस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल आणि इंटेरियर अँगल्स, तर ह्या प्रॉपर्टी जर व्यवस्थित लक्षात ठेवल्या तर आपल्याला भूमितीमधील काही प्रूफ्स ज्या सिद्धता येतात त्या आपल्याला सिद्ध करताना ह्या प्रॉपर्टी वापरता येतात किंवा यावरून एक्झाम्पलसुद्धा सोडवू शकतो आपण. अँगल्स म्हणजे कोन. इथे एक आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये एक कोन दाखवलेला आहे. तर ह्या कोनास आपण 3 प्रकारे वाचू शकतो. जर सिंगल एकाक्षरी वाचायचं असेल तर ज्या ठिकाणी कोन झालेला आहे तो बिंदू म्हणजे वर्टेक्स पॉईंट, त्याला मराठीमध्ये शिरोबिंदू असं म्हणतात. तर इथे क्यू हा आपला वर्टेक्स पॉईंट आहे म्हणजे शिरोबिंदू आहे. तर त्याला एक अक्षरी कोणाला वाचायचं असेल तर अँगल क्यू असं तुम्हाला वाचावं लागेल. ऑर 3 अक्षरी वाचायचं असेल तर वर्टेक्स पॉईंट हा मध्ये घ्यायचा आहे आणि बाकीचे जे बिंदू आहेत ज्या बाजूंमध्ये कोन झालेला आहे ते बिंदूवरचे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. तर इथे आपण हा 3 अक्षरी कोन कसा वाचणार आहोत तर अँगल पी क्यू आर, और त्याला उलट्या दिशेने जर वाचलं अँगल आर क्यू पी, तरी तुम्हाला या तिन्ही प्रकारे जरी तुम्ही रीड केलं, वाचन केलं, तरी इथे अँगल क्यू हा इथे निर्देशित केला जातो. आता याबद्दल आपण माहिती घेऊया. वर्टेक्स पॉईंट क्यू अँड आर्म्स म्हणजे भुजा. ए रे क्यू पी अँड रे क्यू आर.
two different direction ray intercept one point then they make angle. याचाच अर्थ असा आहे की एक शिरोबिंदू Q असेल आणि त्याच्या भुजा ज्या इथे दाखवल्याप्रमाणे QP हा रे आहे म्हणजे किरण आहे, ते किरण वाचताना ज्या बाजूने ऑर्गेन पॉईंट असतो त्या बाजूने वाचायचं आहे आणि याचा ॲरो P बाजूला आहे. तर ऑर्गेन बाजूकडून आपण QP अँड रे QR, तर इथे QR हे दोन जे रे आहेत या दोघांचे डायरेक्शन वेगवेगळे आहेत. तर वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये जाणाऱ्या आणि वर्टेक्स पॉईंटमध्ये त्या इंटरसेप्ट एकाच पॉईंटमध्ये इंटरसेप्ट करत जर असेल तर अशी जर आकृती तयार झाली तर ही अँगलची असते म्हणजे कोनांचे असते. टाईप ऑफ अँगल्स. कोनांच्या प्रकारामध्ये एक झिरो अँगल म्हणजे शून्य कोन. तर हा आकृतीत दाखवल्याप्रमाणे हा ओ जो आहे तो वर्टेक्स पॉईंट आहे आणि OA आणि OB ह्या त्याच्या आर्म्स आहे म्हणजेच बाजू आहे. आता ह्या ठिकाणी A आणि B हे पॉईंट जर ह्या ऑर्गेन पॉईंटवर म्हणजे वर्टेक्स पॉईंटवरच जर असतील तर इथे झिरो अँगल तयार होतो. तर तो कसा होतो ते इथे बघूया. द मेजर ऑफ द झिरो अँगल इज रिटर्न ॲज 0 डिग्री. दोन आहे ॲक्यूट अँगल, त्याला मराठीमध्ये लघुकोन असं म्हणतात. अँगल अँड अँगल ग्रेटर दॅन 0 डिग्री बट लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड ॲक्यूट अँगल. जो कोन 0 अंशापेक्षा मोठा आणि 90 अंशापेक्षा लहान असतो त्यास लघुकोन असे म्हणतात. ॲक्यूट अँगल म्हणजेच लघुकोन याची एक्झाम्पल बघूया. तर इथे अँगल ABC हा जो आहे तो 40 डिग्री म्हणजे 40 अंशाचा आहे म्हणजे 0पेक्षा मोठा आहे आणि 90पेक्षा लहान आहे म्हणून हा ॲक्यूट अँगल आहे. दुसरा जो दिलेला आहे अँगल PQR हा 80 डिग्रीचा आहे म्हणजेच कोन PQR हा 80 अंशाचा असल्यामुळे तो 0पेक्षा मोठा आहे 90 अंशापेक्षा लहान आहे म्हणून कोन PQR जो 80 डिग्री दिलेला आहे तो ॲक्यूट अँगल आहे. तिसरा आहे राईट अँगल. ॲन अँगल ऑफ 90 डिग्री इज कॉल्ड राईट अँगल म्हणजे बरोबर 90 अंशाच्या कोनाला काटकोन असं म्हणतात. तर इथे आकृतीमध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे अँगल ABC. तर हे B ठिकाणी इथे राईट अँगलचं साईन दिलेलं आहे. तर ABC जो आहे अँगल तो 90 डिग्री आहे म्हणजेच तो राईट अँगल आहे. चौथा आहे ऑब्ट्युअस अँगल. तर ह्यामध्ये ॲन अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 180 डिग्री इज कॉल्ड ऑब्ट्युअस अँगल म्हणजेच जो कोन 90 अंशापेक्षा मोठा असतो आणि 180 अंशापेक्षा लहान असतो अशा कोनाला विशाल कोन असं म्हणतात. एक्झाम्पलमध्ये इथे दोन आकृत्या दिलेल्या आहेत. तर इथे अँगल ABC हा 130 म्हणजे 130 अंशाचा दिलेला आहे म्हणजेच तो 90 अंशापेक्षा मोठा आहे आणि 180 अंशापेक्षा लहान आहे म्हणून तो ऑब्ट्युअस अँगल आहे. त्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये अँगल PQR हा 170 डिग्री दिलेला आहे म्हणजेच अँगल म्हणजे कोन PQR हा 170 अंशाचा असल्यामुळे तो 90 अंशापेक्षा मोठा आहे 180 अंशापेक्षा लहान आहे म्हणून तो विशाल कोन आहे ऑब्ट्युअस अँगल आहे. कोनाचा पाचवा प्रकार आहे स्ट्रेट अँगल. अ स्ट्रेट अँगल मेजर्स 180 डिग्री. An angle like this is called a straight angle. ज्या सरळ कोनाचं माप 180 अंश असते त्या कोनास सरळ कोन किंवा 180 अंशाचा कोन असं म्हटलं जातं. तर ह्या आकृतीमध्ये लाईन AB वर O
हा वर्टेक्स पॉईंट आहे असो. ए पासून बी कडे जर तुम्ही मेजर केलं तर ती सरळ रेषा होईल, म्हणजेच तिथे वरच्या बाजूनी 180 डिग्री म्हणजे सेमी सर्कल सारखा तुम्हाला मेजरमेंट मिळेल आणि खालच्या बाजूने 180 म्हणजे पूर्ण सर्कलचं 360 डिग्री असतं, त्यापैकी हाफ सेमी सर्कल 180 डिग्री होईल. म्हणजे स्ट्रेट अँगल जो आहे तो 180 डिग्रीचा असतो. कोनाचा 6वा प्रकार आहे रिफ्लेक्स अँगल. दिस अँगल इज ग्रेटर दॅन 180 डिग्री. सच अँड अँगल इज कॉल्ड अ रिफ्लेक्स अँगल. A reflex angle is greater than 180 degree and less than 360 degree. Angle AOB is equal to 225 degree म्हणजेच 225 डिग्रीचा आहे. म्हणजेच हा अँगल जो आहे 180 म्हणजेच 180 पेक्षा मोठा आहे आणि 360 म्हणजे 360 डिग्रीपेक्षा लहान आहे, म्हणून हा रिफ्लेक्स अँगल आहे. कोनाचा 7वा प्रकार आहे फुल ऑर कम्प्लीट अँगल. completes one round and comes back to its original position. It turn through 180 degree till it made a straight angle and 180 degree after making the straight angle, thus completing 360 degree in all. An angle made in this way is called a full or complete angle. The measure of a complete angle is 360 degree. पूर्ण कोन हा 360 अंशाचा असतो, म्हणजे तो पूर्ण वर्तुळ पूर्ण करतो, म्हणून तो 360 अंशाचा असतो. अशा प्रकारे आपण कोनाचे टाईप ऑफ अँगल्स 7 प्रकार पाहिलेले आहेत. 7 टाईप ऑफ द अँगल. त्यापैकी पहिला जो आहे झिरो अँगल म्हणजे 0 अंशाचा कोन. त्यानंतर दुसरा प्रकार आहे ॲक्यूट अँगल म्हणजेच लघुकोन, जो कोन 0 अंशापेक्षा मोठा आणि 90 अंशापेक्षा लहान असतो, तो ॲक्यूट अँगल आहे. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे राईट अँगल म्हणजेच पूर्ण 90 अंशाच्या कोनास आपण राईट अँगल असं म्हणणार आहोत. त्यानंतर चौथा प्रकार आहे ऑब्ट्युअस अँगल म्हणजे विशाल कोन, ज्या कोनाचं माप 90 अंशापेक्षा मोठं आणि 180 अंशपेक्षा लहान असतं, अशा कोनास ऑब्ट्युअस अँगल आपण म्हणणार आहोत. पाचवा प्रकार आहे स्ट्रेट अँगल म्हणजे ज्या कोनाचं माप पूर्ण 180 अंश असतं, त्याच स्ट्रेट अँगल असं आपण म्हणणार आहोत. त्याचप्रमाणे 6वा प्रकार आहे रिफ्लेक्स अँगल, ज्या कोनाचं माप 180 अंशपेक्षा मोठं आणि 360 पेक्षा लहान, हा रिफ्लेक्स अँगल आहे. आणि 7वा जो प्रकार आहे फुल ऑर कम्प्लीट अँगल म्हणजे पूर्ण कोन जो आहे म्हणजे पूर्ण वर्तुळ करणारा कोन हा 360 अंशाचा असतो. तर हे 7ही प्रकार तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. यावर तुम्हाला बरेचसे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. तर ह्या पद्धतीने हे थोडक्यात लक्षात ठेवले तर तुम्हाला ते सोपे जातील. जे कोनाचे प्रकार पाहिले त्या आपल्याला लक्षात राहण्यासाठी इथे एक प्रश्न सोडूया आपण. मॅच द फॉलोइंग म्हणजे इथे जोड्या लावायच्यात. ए ह्या भागामध्ये मेजर ऑफ द अँगल म्हणजे कोनांची मापं दिलेली आहेत आणि बी ह्या भागामध्ये टाईप ऑफ द अँगल कोनाचा प्रकार दिला आहे. तर आपल्याला याची जोडी लावायची आहे. तर यामध्ये पहिला जो आहे एक 180 डिग्री, 2 240 डिग्री, 3 जे आहे 360 डिग्री आणि 4 जे आहे 0 डिग्री. तर हे कोनांचे मापं दिलेले आहेत. 180 अंश, 240 अंश आणि 360 अंश आणि 0 अंश. तर हा ए गट आहे. त्यानंतर बी गटामध्ये तुम्हाला टाईप ऑफ द अँगल म्हणजे कोनाचा प्रकार ओळखायचा आहे. त्यामध्ये पहिला जो एमध्ये दिला आहे 0 अँगल,
बीमध्ये दिलं आहे स्ट्रेट अँगल, सीमध्ये दिलं आहे रिफ्लेक्स अँगल आणि डीमध्ये दिलं आहे कम्प्लीट अँगल. आता ह्या ए आणि बीची जोडी लावताना आपल्याला कशा प्रकारे लावायचे आहे तर 180 डिग्री. तर हा जो आहे तो कोणता प्रकारचा कोन, तर आत्ता आपण जे कोनांचे प्रकार पाहिले तर त्यापैकी इथे बीमध्ये जे आपल्याला जोडी लावता येईल तर ती कोणती लागेल तर इथे स्ट्रेट अँगल. तर इथे 1ला बी ही जोडी लागेल. त्यानंतर 240 म्हणजे हा 180 अंशपेक्षा मोठा आहे आणि 360 पेक्षा लहान आहे, तर हा सीमध्ये जाईल म्हणजे रिफ्लेक्स अँगल. तर 2ची जोडी सी संग जाईल. त्यानंतर 3मध्ये 360 अंश म्हणजे 360 डिग्री जे आहे तो कम्प्लीट अँगल आहे, म्हणजे पूर्ण वर्तुळ तयार होतं 360 अंशाचं. तर इथं 3ला डी ही जोडी लागेल. त्यानंतर 4 जे आहे तो 0 डिग्री आहे म्हणजेच 0 अँगल आहे. तर अशा प्रकारे 1ला बी ही जोडी लागेल. त्यानंतर 2 जे आहे 240ला रिफ्लेक्स अँगल आणि 3ला आपल्याला कम्प्लीट अँगल आणि 0 जे आहे 0 अँगल. तर ह्या वी यूज गेट टू नाउन युअर कंपॉस बॉक्स. आता आपल्याला कंपॉस बॉक्समध्ये जी साहित्य असतात त्याबद्दल थोडी माहिती घेऊया. पहिलं जे साहित्य दिसतंय ते कंपॉस याचं आहे. यामध्ये आपण पेन्सिल आणि एक पॉईंट असतो, तर याचा वापर पुढे कसा करायचा ते आपण बघणार आहोत. दुसरं जे आहे स्केल किंवा रुलर म्हणजे पट्टी, ज्याने आपण मेजरमेंट म्हणजे रेषाखंड किंवा लेन्थची लांबी मोजू शकतो. तिसरं जे आहे प्रोट्रॅक्टर म्हणजे कोनमापक. सेट स्क्वेअर्स यामध्ये 2 प्रकारचे ट्रायंगल असतात. एक 45 डिग्री 45 डिग्री अँड 90 डिग्री. दुसरा आहे 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री. चौथा प्रकार आहे द डिवायडर. यामध्ये दोन्ही बाजूंना पॉईंट असतात. याने आपण मेजरमेंट मोजू शकतो. तर ह्या पद्धतीचे जे साहित्य आहेत आपल्या कंपॉस बॉक्समध्ये असतात. तर त्यापैकी सेट स्क्वेअर याबद्दल माहिती मिळूया. लुक ॲट द 2 सेट स्क्वेअर इन द बॉक्स अँड ऑब्झर्व देअर अँगल्स. Try and see how they can be used to draw angles of 90 degree, 30 degree, 60 degree and 45 degree. कंपॉस पेटीमध्ये जे 2 काटकोन त्रिकोण दिलेले आहेत त्या कोनांचं निरीक्षण केल्यानंतर त्यामध्ये 90 अंश, 30 अंश, 60 अंश आणि 45 अंश असे कोन आढळतात. या कोनांचं निरीक्षण करून त्या कोनांची रचना मध्ये कसा वापर करतात हे आपण पाहिलं पाहिजे. पहिला जो सेट स्क्वेअर दिलेला आहे 30 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्री, त्यामध्ये ऑपोजिट साईड ऑफ अँगल 30 डिग्री इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेनिस. दुसरा आहे ऑपोजिट साईड ऑफ अँगल 60 डिग्री इज इक्वल टू √3 डिवाइड बाय 2 इंटू हायपोटेनिस. ऑपोजिट साईड ऑफ अँगल 45 डिग्री इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेनिस. तर या पद्धतीने तुम्ही याचे अँगल पुढे आपण ट्रायंगलमध्ये शिकणारच आहोत, पण इथे तुम्हाला ओळख म्हणून दिलेले आहे. स्केल किंवा रुलरमध्ये शोविंग फॅक्शन्स ऑन द नंबर लाईन म्हणजे संख्या जी आहे ती अपूर्णांकामध्ये दिली असेल किंवा अपूर्णांकी जर मोजमाप घ्यायचं असेल तर ते कसं घ्यायचं आहे. तर आपली जी पट्टी असते त्या पट्टीमध्ये तुम्ही कशाप्रकारे मोजमाप घ्यायचं आहे. 3.7 सेंटीमीटरचा रेषाखंड आपल्याला ड्रॉ करायचा आहे, काढायचा आहे. तर आपण जी स्केल आहे त्या स्केलवर 0 पासून इथे 3 आणि त्यापुढे जे बारकी छोटी छोटी जी घरं दिली आहेत, तर आपल्याला पट्टीचं निरीक्षण केलं तर 0 पासून प्रत्येक 10 मिलीमीटरवर 1 2 3 4 5 6
असे सेंटीमीटरची घरं दिलेली आहेत. तर 0 ते 1 या सेंटीमीटरच्या आतमध्ये 10 मिलीमीटर असतात. म्हणजे त्याचे छोटे 10 भाग केलेले असतात. म्हणजे प्रत्येक मिलीमीटर हा सेंटीमीटरचा 10वा हिस्सा असतो. तर आपल्याला 3.7 जर घ्यायचा असेल तर 3 सेंटीमीटरच्या पुढे हे मिलीमीटरची 7 घरं घ्यावं लागेल. तर ह्या ठिकाणी आकृतीत दाखवल्याप्रमाणे 0पासून 7 मिलीमीटर पुढे घेतलं तर 3.7 सेंटीमीटर. अशा प्रकारे तुम्ही प्रकारचा अपूर्णांकमध्ये जर तुम्हाला रेषाखंड काढायला दिला तर तुम्ही घेऊ शकता. द डिवायडर द इन्स्ट्रुमेंट शो alongside is the divider. It is used to measure the distance between 2 points. To do so, a scale also has to be used along with the divider. 2 बिंदूंमधील अंतर मोजण्यासाठी या साहित्याचा वापर केला जातो. आपण पट्टीने सुद्धा या 2 बिंदूंमधलं अंतर मोजू शकतो. ॲन अँगल बायसेक्टर म्हणजे कोनाचा दुभाजक, कोन दुभाजक त्याला म्हणतो आपण मराठीमध्ये. अँगल इंटू 2 इक्वल पार्ट्स, दिस फोल्ड इज द बायसेक्टर ऑफ द अँगल. याचाच अर्थ असा आहे की कोनाच्या अंतर्भागामध्ये असा रेषाखंड असा किरण काढायचा की त्या कोनाचे 2 समान भाग झाले पाहिजे किंवा तिथून दुभागला असता कोनाचे 2 समान भाग होतात. यास आपण कोन दुभाजक म्हणू शकतो. तर त्याचं सूत्र असं बनेल, अँगल ABD इक्वल अँगल CBD इज इक्वल टू 1/2 टोटल अँगल जो आहे अँगल ABC. तर इथे साईडच्या आकृतीमध्ये ते दाखवलेलं आहे. कंस्ट्रक्शन्स ऑफ अँगल यूज द प्रॉपर geometrical instruments to construct the following angles. Use the compass and ruler to bisect them. Example 1, 50 degree measure angle ABC आपण जर घेतला, त्याला 50 डिग्रीचा काढायचा झाला तर प्रथम आपण जो B वर्टेक्स पॉईंट आहे त्यापासून पुढे येणारा जो BC रे आहे तो पहिल्यांदा काढून घेणार. B ह्या वर्टेक्स पॉईंटवर प्रोटेक्टर म्हणजेच कोनमापकाचा वापर करून आपण 50 अंशाचा कोन या ठिकाणी घेऊन तो A बिंदू अधोरेखित करणार. त्यानंतर अँगल ABC हा पूर्ण जोडल्यानंतर अँगल बायसेक्ट मिळवण्यासाठी म्हणजेच कोन दुभाजक मिळवण्यासाठी B पॉईंटवर कंपासचे टोक ठेवून B पॉईंटपासून समान अंतरावर आर्क BA आणि तेवढ्याच अंतरावर आर्क BC घ्यायचा आहे. मग कोनाच्या अंतर्भागामध्ये इंटेरियर पार्टमध्ये A आणि C या पॉईंटवरून पुन्हा एक आर्क घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला याचा अँगल बायसेक्ट BM मिळेल. या पद्धतीने खाली जी एक्झाम्पल आपल्याला दिलेली आहेत ती तुम्ही प्रॅक्टिससाठी करू शकता. त्यामध्ये दुसरं एक्झाम्पल आहे 115 डिग्री, 3 80 डिग्री आणि 4 90 डिग्री. याचे सुद्धा आपल्याला सरावासाठी कोन दुभाजक रचना करायची आहे. ॲडजस्टिंग अँगल ABD and angle CBD is adjusting angle because point D is interior angle ABC. So measure angle ABC plus measure angle CBD is equal to measure angle ABC. इथे आकृतीमध्ये जो मोठा कोन आहे ABC याच्या अंतर्भागामध्ये D हा बिंदू आल्यामुळे D मुळे अँगल ABD आणि अँगल CBD हे एकमेकांच्या जवळचे म्हणजेच लगतचे कोन झालेले आहेत. त्याला इंग्रजीमध्ये ॲडजस्टिंग अँगल असं म्हणतात. या
दोन्ही जे भाग पडलेल्या कोनांची बेरीज ही एकूण कोना इतकी असते, हे ह्या सूत्रामध्ये दिलेलं आहे. पेअर ऑफ अँगल, कोनांच्या जोड्या. कोनांच्या जोड्यांमध्ये पहिली जोडी आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, त्याला मराठीमध्ये कोटिकोन असं म्हणतात. इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 90 degree, they are known as complementary angles. जर दोन कोनांची बेरीज ही 90 अंश असेल तर त्या दोन कोनास आपण कोटिकोन म्हणू शकतो. पहिल्या उदाहरणामध्ये अँगल PQR हा राईट अँगल टोटल आहे, त्याचे दोन भाग या त्याच्या अंतर्भागामध्ये एस बिंदू आल्यामुळे झालेला आहे. अँगल PQS प्लस अँगल RQS इज इक्वल टू 90 डिग्री, या दोन कोनांची बेरीज 90 अंश येत असल्यामुळे ही जी दोन कोनांची जोडी आहे ती कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजेच कोटिकोनाची आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये अँगल ABC हा 40 अंशाचा दिलेला आहे आणि अँगल PQR हा 50 अंशाचा दिलेला आहे. तर ह्या दोन्ही कोनांची बेरीज केली असता या दोघांची बेरीज ही 90 अंश म्हणजे 90 डिग्री येईल. जर ह्या दोघांची बेरीज 90 अंश येत असेल तर ह्या दोघांची जी पेअर आहे, जोडी आहे, ती कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजेच कोटिकोनाची आहे. दुसरी जोडी आहे सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे पूरक कोन जोडी. इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 180 डिग्री, दे आर नाउन्स ॲज सप्लिमेंटरी अँगल्स. जर दोन कोनांची बेरीज 180 अंश येत असेल तर त्या दोन कोनांच्या जोडीला पूरक कोनाची जोडी असे म्हणतात. या पहिल्या उदाहरणामध्ये इथे AC ही जी लाईन आहे त्याच्यावर अँगल ABD आणि अँगल CBD असे दोन अँगल जे आहेत ही लाईन तयार होत असल्यामुळे या दोन्ही कोनांची बेरीज ही 180 डिग्री आहे. तर इथे मेजर अँगल ABD प्लस मेजर अँगल DBC इज इक्वल टू 180 डिग्री ही पूरक कोनाची जोडी आहे म्हणजेच सप्लिमेंटरी अँगलची पेअर्स आहे. खालच्या एक्झाम्पलमध्ये अँगल PQR हा 110 डिग्री दिलेला आहे आणि अँगल MNT हा 70 डिग्री दिलेला आहे. तर ह्या दोघांच्या सम बेरीज जर केली असता ती 180 डिग्री येईल, म्हणून ही सुद्धा सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे पूरक कोनाची जोडी आहे. पुढची जोडी आहे अँगल्स इन अ लायनर पेअर्स, रेषीय जोडीतील कोन. सप्लिमेंटरी अँगल दोन कोनांच्या जोडींची बेरीज 180 अंश येते, तर लायनर अँगलची सुद्धा दोन अँगलची बेरीज 180 डिग्री म्हणजे 180 अंश येते. पण या दोघांमधला फरक लक्षात ठेवा. अँगल्स इन अ लायनर पेअर ही कोनाची जोडी ॲडजस्टिंग अँगल असते, म्हणजे ते लगतचे कोनसुद्धा असतात आणि लाईन तयार होते, लायनर अँगल असतात. तर ह्या दोन्ही अटी यामध्ये असतात, त्यामुळे हे अँगल्स इन अ लायनर पेअर्स. तर सप्लिमेंटरी अँगलमध्ये वेगवेगळे अँगल दिले असतील तर त्या दोघांची सम 180 येत असेल तर त्याला सप्लिमेंटरी अँगल म्हणतात. ह्या दोघांमधला फरक लक्षात ठेवला पाहिजे. द सम ऑफ द मेजर्स ऑफ द अँगल्स इन अ लायनर पेअर्स इज 180 डिग्री. द आर्म्स दॅट आर नॉट कॉमन टू बोथ अँगल्स form a pair of opposite rays. These arms form a straight line. We say that these angles form a linear pairs. खाली जी आकृती दिलेली आहे या आकृतीमध्ये अँगल PQR प्लस अँगल RQS या दोन्ही अँगलची बेरीज जी आहे ती 180 अंश येते आणि हे दोन्ही ॲडजस्टिंग अँगल आहेत, कारण R जो आहे त्याच्या इनमध्ये आलेला आहे. चौथी जोडी आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, विरुद्ध कोन.
The angle formed by the opposite rays of the arms of an angle is said to be its opposite angle. Vertically opposite angles are congruent angles. एकमेकांचे जे विरुद्ध कोन असतात ते एकरूप असतात. यामध्ये आकृतीमध्ये जे वेगवेगळ्या कलरनी दाखवलेले जे अँगल आहेत ते अँगल एकमेकांच्या वर्टिकली अपोजिट म्हणजे विरुद्ध कोनाची जोडी आहे. तर पहिली ब्लू कलरनी जी दाखवली आहे ती जोडी जी आहे अँगल RQP कॉन्ग्रुएंट अँगल SQT आणि दुसरी जी जोडी दाखवलेली आहे ती पिंक कलरनी दाखवलेली आहे. तर अँगल RQT कॉन्ग्रुएंट अँगल PQS. तर अशा प्रकारे हे वर्टिकली अपोजिट अँगल्स जे आहे ते एकमेकांशी एकरूप असतात म्हणजे समान मापाचे असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण बेसिक जॉमेट्रीमध्ये बरेचसे भाग शिकलो. त्यामध्ये पॉईंट्स म्हणजे बिंदू, लाईन्स म्हणजे रेषा आणि प्लेन्स म्हणजे प्रतल अँड अँगल्स याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. ही माहिती फार महत्त्वाची आहे. तुम्ही सातत्याने हे व्हिडिओ ऐकून यातली माहिती चांगल्या प्रकारे तयारी करून घ्या. पुढे तुम्हाला जर मॅथ्स आणि जॉमेट्रीमध्ये चांगले गुण मिळवायचे असेल तर यातील प्रत्येक भाग तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासारख्या अभ्यासू आणि गरजू विद्यार्थ्यांना झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.